शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा अखेर निर्णय झाला। आता ज्या शेतकऱ्यांकडे ही दोन कागदपत्र आहेत त्यांची 2 लाख रुपयाची कर्जमाफी होणार। काल रात्री झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय। आता शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 100% फिक्स होणार, पण त्यासाठी ही 2 कागदपत्र लागणार। आता ज्या शेतकऱ्यांकडे ही 2 कागदपत्र आहेत फक्त त्यांचीच कर्जमाफी होणार, ही माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिली। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला, ज्याची अधिकृत घोषणा झाली आहे। 2 लाख रुपयाचं कर्ज माफ होणार, पण त्यासाठी ही 2 कागदपत्र लागणार आहे। सरकारने शेतकऱ्यांसाठी 2 कागदपत्रांची अट आता ठेवलेली आहे। संपूर्ण राज्यात आता मतदान होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी अतिशय वेगाने सरकारने हा निर्णय घेतलाय, ज्यामुळे निवडणुकीच्या आधीच कर्जमाफी होणार अशी तयारी आता सरकारने पूर्ण केली। पण 2 कागदपत्रांची महत्त्वाची अट त्याच्यामध्ये घातलेली आहे। 2 लाखांची कर्जमाफी करण्यासाठी 2 कागदपत्र आता सर्व शेतकऱ्यांना काढावी लागणार, तरच त्यांचे कर्जमाफीचे पैसे आता जमा होणार। यावेळेस सरकारने घोषणा केली नसून पहिल्या 20 जिल्ह्यांची यादी देखील जाहीर केली आहे। 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात हे कर्जाची माफीचं वितरण होणार आहे। 16 जिल्ह्यांना थोडीशी वाट पाहावी लागेल, पण पहिल्या 20 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा जर आला तर तुम्हाला 2 लाख रुपयाची कर्जमाफी सरसकट होणार। त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितले की 2 कागदपत्र तुम्ही लवकरात लवकर काढून ठेवा, कारण की ही जर 2 कागदपत्र असतील तर 100% तुमची कर्जमाफी होणार। आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार नेमकं कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार, कोणते नियम लावलेले आहेत, कोणते 2 कागदपत्र यासाठी लागणार, कोणते शेतकरी पात्र ठरणार, कोणते शेतकरी अपात्र ठरणार, कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात कर्जमाफी होणार, कोणत्या 16 जिल्ह्यांना कर्जमाफीसाठी वाट पाहावी लागणार, सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। कारण की पहा, GR आता तयार झाले आहे। GR मध्ये अटी टाकण्यात आल्या, 5 नवे नियम देखील लावण्यात आले आहेत, ज्याच्या अंतर्गत 2 कागदपत्र लागणार। सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगतोय। जर तुम्हाला खरोखर 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीची गरज असेल, जर तुम्हाला वाटत असेल की आपलं 2 लाखाचं कर्ज माफ व्हावं, तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा, कारण की शेतकऱ्यांसाठी अखेर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेलाय। पहा, 2 वर्ष झाले होते, 3 वर्ष झाले होते, शेतकऱ्याला वाटत होतं कर्जमाफी आज होईल उद्या होईल, सगळ्यांना वाटत होतं, पण अक्षरशः निवडणुकीमध्ये सरकारनं आश्वासन दिलं होतं, त्या आश्वासनावर कुठली कारवाई झाली नव्हती। त्यामुळे बच्चू कडू यांनी प्रचंड मोठं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला स्वतः सरकारचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी आंदोलनामध्ये एक मीटिंग घेतली आणि बच्चू भाऊंना सांगितलं होतं की आम्ही जी आहे ती कर्जमाफी करणार। कर्जमाफीची तारीख जाहीर केली होती, पण त्यावरून शेतकरी नाखुश झाले होते। शेतकऱ्यांना वाटलं काय आपल्या तोंडाला पानं पुसली। पण काल रात्री झालेल्या अतिशय महत्त्वाच्या बैठकीमध्ये सरकारने कर्जमाफीच्या निर्णयावर अखेर एक शिक्कामोर्तब केलेला आहे। सगळे निकष सांगितले आहेत, कागदपत्राच्या अटी सांगितल्या आहेत आणि 20 जिल्ह्यांची पहिल्या टप्प्यातली यादी जाहीर झाली। आता पहा, 20 जिल्ह्यामध्ये 100% कर्जमाफी होणार, फक्त शेतकऱ्यांनी ही 2 कागदपत्र काढून ठेवा असं सरकारच्या माध्यमातून सांगितलंय। पहा, 2025 मधली शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण की आता निवडणुका येणार, मतदान सुरू होणार आहे आणि मतदानाला जर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाही तर शेतकरी मतदान कसे करणार? कारण की जे महायुतीचं सरकार आले ते खरं तर शेतकऱ्यांच्या आशीर्वादामुळेच आले नाही, याची जाणीव मुख्यमंत्र्यांना होती आणि म्हणून पुन्हा एकदा शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी ही आनंदाची बातमी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। शेतकऱ्यांच्या सरसकट 2 लाख रुपये कर्जमाफीचा आता निर्णय काढण्यात आला। पहा, ही जे पैसे आहेत हे 100% शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे। फक्त 2 कागदपत्र काढा। ही कोणती 2 कागदपत्र आहे? हे कागदपत्र आता थोडीशी काढण्यास शेतकऱ्यांना अवघड जाऊ शकतं, त्यामुळे जे शेतकरी ही लवकरात लवकर कागदपत्र काढतील त्यांनाच आता पैसे मिळणार आहे। पहा, सरकारनं 20 जिल्ह्यांची यादी सांगितलेली आहे। पहिल्या टप्प्यात 20 जिल्हे घेतले जाणार, 12 बँका त्याच्यामध्ये निवडलेल्या आहेत। 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्हे जे आहेत ते निवडले जाणार आहे, पण त्यापैकी 12 बँकांचं कर्ज माफ होणार आहे। आता जर तुमचं खातं या 12 बँकेत असेल, या 12 बँकेतून तुम्ही कर्ज काढलं असेल आणि जर तुम्ही या 20 जिल्ह्यात राहत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहायचा आहे, कारण की सरकारनं सगळ्यात महत्त्वाची माहिती आता दिलेली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार नाही। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 20 जिल्ह्याच्या यादीत आलं, जर तुमच्याकडे 2 कागदपत्र असतील, जर तुम्ही या 12 बँकेपैकी एखाद्या बँकेत खातं उघडलं असेल, कर्ज काढलं असेल, तर तुमची कर्जमाफी आता 100% फिक्स होणार। मग कोणते जिल्हे सरकारनं निवडले आहेत, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, कोणती 2 कागदपत्र सरकारने मागवली आहेत, सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। पहा, अतिशय थोडा वेळ राहिला आहे,
त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे, कारण की 2 कागदपत्र ही तुम्हाला काढून जमा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. सरकारने काही निकष ठरवले आहेत. एक समिती स्थापन झाली. ही समिती आता रात्रंदिवस काम करणार. समितीमध्ये आता काम सुरू करा असे कडक आदेश सरकारनं दिले आहे. समितीमध्ये 3 प्रकारचे मुद्दे अधोरेखित केले गेले. जे महत्त्वाच्या अटी ठरवल्यात, निकष ठरवले आहेत, पात्रता सरकारकडून लावण्यात आल्या. आता जे शेतकरी या अटी, निकष आणि पात्रतेत बसतील आणि ज्यांच्याकडे ही 2 कागदपत्र असतील तर त्यांनाच 20 जिल्ह्यामध्ये 2 लाख रुपयाचं कर्ज माफ होणार. पहा, थोडीशी किचकट प्रक्रिया सरकारनं जरी सांगितली असली तरी 2 कागदपत्र तुम्हाला काढावेच लागणार. मुख्यमंत्र्यांनी स्वतः आदेश दिला आहे, 2 कागदपत्रे आणा आणि 2 लाखाचं कर्ज माफ करून घ्या अशी योजना आता एक दृष्टीने सुरू झाली आहे. पहा, 20 जिल्ह्यातला पहिला टप्पा आता सादर झालाय. पहिल्या टप्प्यातल्या 20 जिल्ह्यामध्ये आता कर्जमाफी होणार. आता यासाठी सरकारनं काल रात्रीच केंद्र सरकारकडे 1 लाख कोटीचा जो आहे तो निधी मागवण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे. आता शेतकऱ्यांकरता जवळपास 32,000 कोटीचा जो निधी असणार आहे तो फक्त याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी असणार आहे. बाकीचे पैसे बाकी योजनांसाठी आहे, पण खास शेतकऱ्यांसाठी 32,000 कोटीचा निधी आहे. आणि ज्यातल्या पहिल्या टप्प्यात 20 जिल्ह्यांची यादी आली आहे. आता तुमचा नंबर जर 20 जिल्ह्यात लागला, 2 कागदपत्र तुमच्याकडे असले तर ही कर्जमाफी होणार. पहा, आंदोलन झालं, आंदोलनाचा निर्णय घेतला, निर्णयाने शेतकरी खुश नव्हते, म्हणून मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच हे बैठकीमध्ये हा 100% फिक्स कर्जमाफीचा पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला. आता ज्या शेतकऱ्यांनी खरंच शेती पिकासाठी कर्ज काढले, सरसगट कर्जमाफी याच्यामध्ये होणार नाही. जे शेतकरी गरीब आहेत, गरजू आहेत, खरंच त्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढले, फक्त त्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. पहा, सरकारनं बघितलं होतं बरेचसे शेतकरी असे आहेत की ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, 20-30 एकरपेक्षा जास्त शेती आहे. तर काही शेतकरी असे आहेत की ज्यांनी फक्त टॅक्स वाचवण्यासाठी, आयकर वाचवण्यासाठी शेती घेतलेली आहे. ते फक्त नावापुरते शेती करतात आणि सगळं उत्पन्न शेतीतून दाखवतात. तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी मुळीच होणार नाही. त्यातल्यात असे काही शेतकरी सापडले की ज्यांनी कर्ज काढलं, पण कोणाच तरी लग्न केलं, गाडी घेण्यासाठी, घर बांधण्यासाठी, मोठे मोठे लग्न करण्यासाठी अशा प्रकारचे कर्ज वापरले आहेत. तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही. 2 कागदपत्रांची अट लावलेली आहे. आता सगळ्यात आधी आपण जिल्ह्यांची यादी पाहतोय आणि त्यानंतर आपण 2 कागदपत्र सांगतोय. तर पहा, सरकारचा आत्मविश्वास खचू नये म्हणून शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बैठक आहे. आणि त्यातल्या 20 जिल्ह्यांची यादी आली. पहिला पालघर जिल्हा आहे. बघा, पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी होणार. दुसरा छत्रपती संभाजीनगर जिल्हा. त्यानंतर 2 कागदपत्रे यासाठी सगळ्या जिल्ह्यामध्ये लागू होणार. पहा, रायगड जिल्हा आहे, त्यानंतर नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, त्यानंतर रत्नागिरी, त्यानंतर धुळे जिल्हा, त्यानंतर कोल्हापूर, सोलापूर, सातारा, वर्धा, भंडारा, अहिल्यानगर, लातूर आणि नांदेडमध्ये जो आहे ते काही होणार. आता कागदपत्र कोणती? पहा, शेतीशी संबंधित कागदपत्र तुम्हाला लागणार आहे, ज्यामध्ये तुमचा 7/12 उतारा, तुमचं बँकेचं पासबुक हे तुमचं अपडेट असणं गरजेचं आहे. पहा, सरकारनं समिती स्थापन केली आहे. शेतकऱ्यांना आता फार्मर ID कार्ड सगळ्यात महत्त्वाचं लागणार आहे. पहा, रबी अनुदान सुरू झाले, अतिवृष्टी अनुदान सुरू झालं, हे देखील तुमच्या जे आहे ते फार्मर ID कार्डनुसार सुरू आहे. त्यामुळे तुम्ही फार्मर ID कार्ड काढलं नसेल ते पुन्हा एकदा काढून घ्या. बँक खातं तुमचं ॲक्टिव्ह ठेवा, त्याला आधार कार्ड जोडून घ्या. आणि अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला लागणार आहेत. त्यामुळे लवकरच आता येणाऱ्या काळात आपली कर्जमाफी आपल्याला पाहायला मिळणार आहे. जूनपर्यंत कर्जमाफी होणार, पण तुम्ही सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्या. त्यामध्ये तुमचं रेशन कार्डचं अपडेशन असेल, आधार कार्ड अपडेट असणं, फार्मर ID कार्ड काढणं असेल, त्याचबरोबर बँक खात्याला आधार कार्ड जे ॲक्टिव्ह आहे का तेही पाहून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही फार्मर ID कार्ड काढलेलं आहे का नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.